नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नागपूर लोकसभा व रामटेक लोकसभा याची मतमोजणी होणार आहे आणि या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली। आपण बघू शकतो की जर का तुम्ही इथे बाजूला नजर टाकली तर विधानसभानी यह कक्ष तयार करण्यात आलेले आहे आणि 20 टेबल इथे ठेवण्यात आलेले आहे। एक जी फेरी आहे ती 20 टेबल नुसार 20 मतमोजणी पेट्यांची होणार आहे आणि याची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। सोबतच इतर ज्या काही सुविधा आहे कारण की कडक ऊन आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर देखील इतर उपाययोजना प्रशासनाने केलेली आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आहे। सर, तयारी पूर्ण झालेली आहे, कशा प्रकारे तयारी आहे आणि कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेण्यात आली आहे? येत्या 4 तारखेला पूर्ण भारतभरामध्ये काउंटिंग होणार आहे। त्याच्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघ असल्यामुळे आपण कळमना मार्केट इथे 2 आपण शेड तयार केलेले आहे। आपण बघू शकता, आपण सध्या नागपूरच्या मतदारसंघाच्या काउंटिंग हॉलमध्ये उभा आहोत। याच्या साईडला रामटेकचाही मतदार कक्ष काउंटिंग सेंटर इस्टॅब्लिश करण्यात आलेला आहे। सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा आणि सगळ्या प्रकारच्या तयाऱ्या झालेल्या आहे। याच्यामध्ये 6 आपण रूम्स केलेले आहे। प्रत्येक LAC न्यू आहे म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली काउन्सिलने मतदान होईल तर 6 रूम या रूममध्ये ह्या शेडमध्ये आणि 6 कक्ष त्या शेडमध्ये आपण त्या कक्षनिहाय आपण काउंटिंग करणार आहोत। आणि स्पेशल ह्यावेळेस प्रिकॉशन घेण्यात आलेलं आहे कारण जून महिना असल्यामुळे ऊनही राहू शकते, पाऊसही येऊ शकतो, त्यामुळे दोन्ही प्रकारे जर कूलरची अरेंजमेंट आहे, फॅनची अरेंजमेंट आहे, फायर सेफ्टीची अरेंजमेंट आहे आणि पाऊस येऊ शकतो त्या अनुषंगाने वॉटरप्रूफिंगची पण अरेंजमेंट आपण केलेली आहे। जेणेकरून जेव्हा EVM आमच्या स्ट्रॉंग रूममधून निघेल आणि तिथून ह्या शेडमध्ये येतपर्यंत काउंटिंग हॉल येतपर्यंत सगळ्या 200 मीटर आपण वॉटरप्रूफिंग केलं आहे जेणेकरून पाऊस येऊ, वाराधून येऊ, ऊन येऊ, कसल्याही याच्यामध्ये काउंटिंगला बाधा पडायला नको या अनुषंगाने ज्या कमिशनच्या डायरेक्शन्स आहेत त्या अनुषंगाने पूर्ण तयारी आपण केलेली आहे। जवळपास 1000 ते 2000 कर्मचारी अधिकारी आपण काउंटिंगसाठी लावलेले आणि त्याचप्रकारे 1500 ते 2000 काउंटिंग एजंट जे पॉलिटिकल पार्टी आणि कॅन्डिडेटचे एजंट त्यांना पण आपण पासेस दिलेले आहे। काउंटिंग सकाळी बरोबर 8 वाजता सुरू होईल। पहिले पोस्टल बॅलेटचं काउंटिंग होईल आणि त्याच्या अर्ध्या घंट्यानंतर आपण EVMचं काउंटिंग सुरू करू। तर आमचा प्रयत्न हेच आहे की 2 ते 3 वाजतापर्यंत सगळे राऊंड आपण संपायला पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही 14च्या अगेन्स्टमध्ये 20 टेबलची परवानगी घेतली होती जेणेकरून पटापट राऊंड जास्ती EVM आपले मोजता येईल आणि कन्व्हिनियंट आपल्याला होईल जेणेकरून जे छोटे जिल्हे आहेत त्यांच्या बरोबरीमध्ये आपलं काउंटिंगसुद्धा संपेल। त्यासाठी परमिशन कमिशनने दिलेली आहे। सदर ह्या प्लेस आम्ही पॉलिटिकल पार्टीचे जे कॅन्डिडेट्स आहे त्यांच्या एजंटला पण दाखवलेलं आहे, त्यांच्या पण आम्ही सूचना घेतलेल्या आहे की त्यांना कशाप्रकारे कन्व्हिनियन्स होईल। तुम्ही जर बघितलं की त्या साईडनी त्यांच्या जेवणाची सोय, त्यांना थांबण्याची सोय, त्यांना कम्युनिकेशन सेंटर, कारण काउंटिंग हॉलमध्ये कोणालाच एक्सेप्ट RO आणि ऑब्झर्व्हरला मोबाईल अलाउड नसल्यामुळे त्यांचं कम्युनिकेशन सेंटरसाठी पण आपण तिथे त्यांना जागा दिलेली आहे, त्यांना बसायला जागा दिलेली आहे, टॉयलेटची व्यवस्था आहे, मीडिया कक्ष आहे, फायर कक्ष आहे, हेल्थचा कक्ष आहे, जेवण आणि भोजनाचा कक्षसुद्धा आहे। सगळ्या प्रकारच्या ज्या ECIनी 26 ते 30 प्रकारच्या फॅसिलिटीज द्यायच्या आहेत सगळ्या आपण तयारी केलेली आहे। सर्वांना उत्सुकता आहे की म्हणजे स्ट्रॉंग रूममधनं EVM बाहेर निघाल्या आणि टेबलवर आल्या, ती प्रोसेस कशी असणार आहे आणि त्याचं मतमोजणी कशी असणार आहे? जवळपास कारण EVMचं स्ट्रॉंग रूम जे आपण सील केलेलं आहे त्याच्यामध्ये सकाळी आम्ही 6 वाजताच्या जवळपास पॉलिटिकल पार्टीचे जे कॅन्डिडेट्स आहे त्यांचे एजंट्स आहेत त्यांना बोलू, ऑब्झर्व्हर सर येणार आहे, त्यांच्या समक्ष आपण ते सील तोडून ते जे आपण सिक्युरिटी सील लावलं ते तोडून त्यातून आपण काढू। EVMच्या स्ट्रॉंग रूमपासून मतमोजणी कक्षापर्यंत आणण्यासाठी आम्ही ओमनी व्हॅन्स केलेले आहेत, त्याच्यामध्ये आम्ही 20-20 ते ठेवून ते विथ पोलीस सिक्युरिटी गार्ड अंडर CCTV ऑब्झर्वेशन मायक्रो ऑब्झर्वर ठेवून ते आम्ही इथपर्यंत आणणार। तिथं आणल्यावर प्रत्येक LACमध्ये आम्ही वर्ग 4 आणि वर्ग 3चे लोक दिला ते EVM घेऊन त्या टेबलवर ठेवेल। काउंटिंग सुपरवायझर काउंटिंग करेल, पुन्हा त्याला बंद करून पुन्हा त्या स्ट्रॉंग रूमला नेऊन त्याच गाडीमध्ये आपण ठेवायचं आहे। यासाठी आम्ही कन्फ्युजन होण्यासाठी आपण कलर कोडिंग केलेलं आहे, म्हणजे जे शिपाई आमचे राहील त्यांना कलर कोडिंग 6 LAC न्यू आहे त्यांचे 6 कलरचे टी-शर्ट्स त्यांना आम्ही देणार आहे। सिमिलरली रामटेकसाठी पण जेणेकरून दूरनंच आम्हाला कळलं पाहिजे कोणत्या मतदारसंघाचा हा EVM आहे, सो दॅट मिक्सिंग होण्याची शक्यता त्याच्यामध्ये कमी होईल। एक फेरी पूर्ण झाल्यानंतरची प्रक्रिया कशी असेल, म्हणजे जर का आपण 20 टेबलवरची पहिली फेरी पूर्ण झाली नंतरची प्रक्रिया? एक वेळा पहिली फेरी झाल्यावर त्या EVMमध्ये टोटल म्हणजे जवळपास 120 EVM आपण एका वेळेस मोजणार, 20 टेबल आणि 6 मतदारसंघ, तर 120ची मोजणी झाल्यावर ते माझ्या टेबलवर कंपाईल होईल, त्याच्यानंतर मी अनाऊन्स करील आणि त्यानंतर मग सेकंड राऊंड सिमिलरली त्याच पॅटर्नमध्ये सुरू होईल।
नागपूरसाठी किती राऊंड होणार आहे आणि रामटेकसाठी किती राऊंड, नागपूरसाठी किती राऊंड? ते मतदारसंघाने वेगळं होईल. जसं नागपूरमध्ये सगळ्यात जास्ती 19 ते 20 राऊंड आहे आणि सगळ्यात कमी 16 राऊंड आहे. रामटेकसाठी कामठीसाठी थोडं 25-26 राऊंड होईल, कारण तिथं मतदार बूथ जास्ती असल्यामुळे केंद्र जास्ती तिकडे जास्ती चालेल. पण ऑन ॲव्हरेज 16 ते 23पर्यंत राऊंड मतदारसंघाने आहे आम्ही करू. शेवटला प्रश्न, उष्णतेची लाट आणि त्या दिवशी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे, वातावरण देखील तसं राहील. मेडिकल हेल्थची कशा प्रकारे काळजी घेण्यात आली? याच्यामध्ये आम्ही हेच ठरवलं की कोणताच कर्मचारी किंवा अधिकारी त्याला डिहायड्रेशन होता कामा नाही. त्यामुळे ऑलरेडी आम्ही तर कूलर्सची एसीची अरेंजमेंट केलेली आहे त्यातल्या त्यात, कारण आमचे कर्मचारी अधिकारी सकाळी 4 वाजतापासून येईल आणि संध्याकाळी किंवा रात्र होऊ शकते. त्यामुळे त्यांना पाण्याचा मुबलक हे त्याच्यातून आम्ही छाछ ठेवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत, नारळ पाणी ठेवायचा प्रयत्न करत आहोत, उसाचा रस ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, जेणेकरून त्यांना कसल्याही प्रकारे गरमीमुळे डिहायड्रेशन होता कामा नाही. आणि त्यांचं ते जर अवेअर राहिले, चांगल्याने काम केलं, तरच मतमोजणी तात्काळ होऊ शकते. त्यामुळे मेडिकल आपण 2 ALS आपण ठेवणार आहे, इथं मेडिकल कक्ष राहील, स्पेशालिस्ट आपण इथे ठेवणार आहे. ते सगळी तयारी झालेली आहे. बघू शकतो की रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाची जी मतमोजणी आहे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या कक्षामध्ये होणार आहे आणि त्याची प्रशासनाची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.